या ठिकाणी तुम्हाला मी माझ्या निवेदनामध्ये विस्तृत केलेलं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये हे पॅनल ही निवडणूक बिनविरोध व्हावी याकरता आम्ही प्रयत्न करत होतो। बाबाजी पाटील स्वतः हितेंद्र ठाकूर यांच्याकडे माननीय रवींद्र फाटक लांडगे साहेब यांच्या समवेत भेटसुद्धा घेतलेली आहे। सुरुवातीच्या काळात हे पॅनल कुठलीही निवडणूक होऊ नये, कुठल्याही पद्धतीची निवडणूक होऊ नये याकरता आम्ही सर्वजण, आमचे लांडगे साहेब सुद्धा असतील, की सर्वजण त्यासाठी प्रयत्न करत होते। परंतु कदाचित काही जणांची तयारी नसेल आणि त्यामुळे ती निवडणूक त्यावेळी बिनविरोध ठरली नाही। त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये बाबाजी पाटील स्वतः याच्यामध्ये आग्रही होते आणि बाबाजी पाटील हे बिनविरोध निवडून येतात। त्यांचा मुलगा निवडून आलेला आहे, त्यांचे वेअरहाऊस कोऑपरेटिव्ह जे काही त्या गटातून। परंतु आपण या ठिकाणी पाहताय, जरी कोणी म्हटलं असेल शिवसेना भाजप महायुती वगैरे येते, आता नरेश मस्के या ठिकाणी आहेत, प्रताप सरनाईक आहेत, रवींद्र फाटक आहेत, राम नेपाळे आहेत, गोपाळ लांडगे आहेत, शिवसेनेचे जगदाळे साहेब आहेत, शिवसेनेचे सर्व आमदार आहेत, विलास तरे आहेत, सगळे पालघर, डहाणू, रुपेश म्हात्रे आहेत, प्रकाश पाटील आहेत, आणखी कोणाकोणाची नाव, मारुती बिर्डे, हेमंत पवार, ही सगळी, अरुण आशार, अंबरनाथपासून राजू म्हात्रे, आमच्या उत्तर पालघरचे नगराध्यक्ष आहेत, डहाणूचे नगराध्यक्ष आहेत, द्वारकानाथ भोईर आहेत। त्याच्यामुळे आणखी वेगळी शिवसेना कुठली आहे ठाण्याची? त्यामुळे तुम्ही समजून जा की हे शिवसेनाचा पाठिंबा, एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा ह्या पॅनलला पक्ष म्हणून नाही तर सरकार जे मूळ उद्देश आहे त्याचा कुणाला आहे हे तुम्हाला इथे चित्रच या ठिकाणी आहे। हा वेगळा प्रश्न येण्याची गरजच नाही। बाबाजी पाटील यांच्याशी आम्ही बोलू आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्यावेळी सहकार पॅनल पूर्णपणे उभं राहिलं नव्हतं, बाबाजी पाटील स्वतः प्रयत्न करत होते, तो विषय काही एवढा काही मोठा नाही आहे। आता आव्हान केलंय ना, आव्हान आपण केलेलं आहे की बाबा ही निवडणूक बिनविरोध होऊ द्या। आता तर तुम्ही पाहिले 6 सदस्य तर बिनविरोध निवडून आलेले या ठिकाणी 8 नाही 6 इथे हजर आहे आणि 2 सदस्य आहेत ते आपण टीव्हीवरती जरी पाहिले तरी सुनील भोसारा, रोहित पवारांच्या बाजूला तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील। आंदोलन आहेत त्यामुळे तिकडे आहेत आणि बाल्यामामा स्वतः या ठिकाणी आहेत, त्याच्यामुळे ते आपल्या सोबतच आहे। आणि दुसरे सुद्धा जे त्यांचा राजेश पाटील आहेत, हा, आणि स्वतः राजेश पाटील इथे आहेत, त्यामुळे त्यांचा मुलगा त्यांच्या सोबतच असणार। त्याच्यामुळे विषय असा आहे की 8 लोक, म्हणजे तसं पाहिलं तर 3च लोक, जर पॅनलची सत्ता आणायची तर आणखी 3च लोकांची गरज आहे। घेतील, आपण चर्चा करू त्यांच्याशी, सगळ्यांशी चर्चा होईल। हे पॅनल वेगवेगळ्या पद्धतीने आजची तातडीने पत्रकार परिषद घेण्यामागची हाच उद्देश आहे की त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शिवसेना, भाजप, महायुती असा जो काही प्रचार होता तो होऊ नये, मतदारांमध्ये संभ्रम होऊ नये, सर्वांशी चर्चा होईल। आणि कथोरे साहेब हे या टीमचे टीम लीडर आहेत, त्याच्यामुळे चर्चा, वाटाघाटी हे सगळं तिकडेच होणार। कपिल पाटलांनी सांगितलं की आम्ही सांगितलं की कथोरे साहेब उपस्थित नाहीत त्या पत्रकार परिषदेला, तर नेमकं काय भूमिका आहे त्यांची? तर ते म्हणाले प्रदेश अध्यक्ष त्यांच्याशी बोलतील आणि त्याची संबंध येतील किंवा समजून जाईल। तर नेमकं तुमचं काही बोलणं झालं नाही? माझ्या बरोबर काही बोलणं नाही झालेलं तसं, नाही काही चर्चा नाही अजूनपर्यंत नाही। ही लढाई कपिल पाटील विरुद्ध नाही, नाही अशा ठिकाणी मी लढत नसतो। बॉस आपण पुढाकार घेऊन काही चर्चा करणार होता, जसं मगाशी मंत्री साहेब बोलत होते की बिनविरोधी निवडणूक व्हावी आणि सुरळीतपणे व्हावं, मग आपण काय पुढाकार घेणार आहे? निश्चितपणे चर्चा करायला त्यांनी होकार दिला तर आम्ही सगळेच जण तयार आहोत, त्याला काही अडचण येणार नाही। कथोरे साहेब, एकीकडे केंद्रीय मंत्रिपद देऊन सुद्धा कपिल पाटील आता पुन्हा आपलं नशीब आजमावतात, ते आता या खासदारांनाच विचारावं लागेल। बाळ्यामामाने त्यांना पाडून पुन्हा आता त्याचं नशीब तो माझा विषय नाही, बाल्यामाचा आहे।
बोलू का नको जाऊ. मी तुम्हाला पहिलेच बोललो का ही कोणाची लढाई नाही, ही आमची विचारांची लढाई आहे आणि एकतेची लढाई आहे, जेणेकरून त्या बँकेच्या माध्यमातून बँकेचं चांगलं काम आहे आणि तसंच काम चांगलं राहावं, आणखी चांगलं व्हावं या अपेक्षेने आम्ही सगळे एकत्र आहोत. सर कुठेतरी या लढाईमध्ये एकीकडे कपिल पाटील आणि एकीकडे किसन कथोरे अशी लढाई आली. ही लढाई सहकार, पॅनल समृद्धी आणि ती बँक जी आता दोन पहिल्या देशामधल्या सहकार क्षेत्रातल्या दोन ज्या अग्रगण्य संस्था आहेत त्याच्यामध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, ती एक नंबर कशी होईल त्याकरता ही लढाई आहे. ही लढाई कुठल्याही पक्षाची नाही आहे, कुठल्याही व्यक्तिविरोधात नाही आहे आणि कोणी म्हणजे शिवसैनिक आहेत म्हणून 4 शाखा प्रमुखांना उमेदवारी दिली असंही नाही आहे. त्या ठिकाणी असलेले आधीचे उमेदवार, त्यांनी केलेले काम, ती संचालक मंडळी, अशा लोकांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण उभे राहिलेलो आहोत. आशीर्वाद बरं. अरे ही सहकाराची निवडणूक आहे, ही पक्षाची निवडणूक नाहीये, ही कुठल्याही पक्षाची निवडणूक नाहीये, ही सहकार. अरे ही प्रेस कॉन्फरन्स आमची सहकाराची प्रेस कॉन्फरन्स आहे. आम्ही काय बोललोय त्याच्यावर आपण विचारा, दुसरे काय बोलले कृपया तुम्ही त्यांच्याशी जास्त माहिती घेतली तर बरं होईल. ते जर आले समजा आपल्याकडे स्वागत आहे, ते नाही, ते आपलेच आहे. अरे ही बँकेची निवडणूक आहे, बँकेमध्ये कोणी खातं काढलं कोणालाही लोन मिळतं. अरे त्यांना संधी द्याल का? हे बघा, हे कथोरे साहेब ते ह्या बँकेचे आमच्या सर्व पॅनलचे सूत्रधार आहेत, कॅप्टन आहेत. बिग बॉस. हे बघा, प्रताप सरनाईक असतील, रवींद्र पाटील असतील, नरेश मस्के सगळे एक असतील, विचार- किंवा हे कधीच बँकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही कधी, किंवा शिंदे साहेबांनी पण कधी घेतलं. आम्ही सहकाराला, सहकार, समृद्धी आणि विकास आली भरभराट. आणि भरभराट याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. अध्यक्षपदावर कोणाला बसवायचं हे कथोरे निर्णय घेतो. अजिबात नाही, सगळ्यात सहकार पॅनल. बघा, सहकाराप्रमाणेच ते वागतायत. आम्ही त्यांना अधिकार दिले तरी त्यांनी म्हटलंय की सगळ्यांचा विचार घेतला जाईल. सरकारामध्ये कोणाला सहकार्य घ्यायचं? हे बघा, सहकार या शब्दामध्ये कार आहे आणि कलाकार पण आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्ही काय बोललोय त्याच्याबद्दल प्रश्न विचारा, बँकेबद्दल विचारा. बँकेचे किती भाग भांडवल आहे, किती कर्ज दिलंय, कशा पद्धतीने बँक वाढत चालले. आमचे बँकेचे सगळे अध्यक्ष मंडळी या ठिकाणी बसले, चेअरमन आहेत, सगळी मंडळी आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.